नमस्कार मित्रांनो, चुकीचा मार्ग शेवट वाईट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहे. जे कुणाच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडू नये आणि यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपण आपल्या फॅमिलीबरोबर कशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं तिच्याबरोबर वागलं पाहिजे, तिला कशी सल्ल्यामध्ये घेऊन संसाराची गाडी हाकली पाहिजे, या गोष्टीवरती आपण नजर मारणार आहे. भले तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पैसा कमवतो आहे, मला पैसा नसता, पण ज्याला पैशाचं वेड लागलं आहे त्या व्यक्तीबरोबर जी काय घटना जी आज असंच एक एक्झाम्पल आहे, तर ते आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू. प्रथम आपण आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जरूर तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. जे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट मारून सांगा. आणि महत्त्वाचा विषय की तुमचं जर कुठं काय चालू असेल तर ही घटना ही सत्य घटना आहे, अशी काही झुटी घटना नाही, एकदम सत्य 100%. तुम्ही नेटवरती सर्च केली तरी तुम्हाला भेटू शकते. तर ह्या घटनामधला जो उल्लेख आहे किंवा कुणाच्या विषयी आपल्याला वाईट भावना व्यक्त करायची नाही, कुणाच्या विषयी बदनामी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं आपण कुठलंही ठिकाण, त्या व्यक्तीचं नाव आणि काय आहे हे आपण सांगत नाही. फक्त आपण काय घडतं, कशा पद्धतीनं इन्सिडंट होतो आणि माणसाचं आयुष्य, जे अनमोल जे आयुष्य जे ईश्वरानं आपल्याला दिलं आहे त्याचा अंत कसा होतो याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर मित्रांनो, एक परराज्याहून म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरची घटना आहे आणि बाहेरच्या राज्यातून लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात रोजमदारी, कारण त्यांच्या राज्यामध्ये एवढा विकास झालेला नाही. आणि विकास न झाल्यामुळं ही लोक महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर बरेच आपल्या भागामध्ये येऊन कामधंदा करते ती आणि आपलं परिवार वगैरे सांभाळत असते ती. असेच एक परराज्यातनं एक जोडपं आलं होतं, विवाहित जोडपं आहे. त्यांना एक 4 वर्षाची मुलगी होती आणि येऊन महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी स्थायिक झाली. तर त्यांच्या ज्या राज्यात आलं त्या राज्यामध्ये म्हणजे असं चाकू, हत्यारं ह्या अशा गोष्टी एकदम मुबलक प्रमाणात तयार केली जाते ते. आणि ह्या व्यक्तीच्या घरामध्ये ह्यानं पण आपल्या घरी एक असं हत्यार ठेवलं होतं. तर तो महाराष्ट्रामध्ये आला, कामधंदा वगैरे सुरू केला. त्याचं डेली काय, सकाळी जाणे, दिवसभर काम करणे आणि संध्याकाळी घरी येणे. कंटाळून यायचं, बायकोकडे लक्ष द्यायचं नाही, काय नाही, नुसता पैसा. त्याचं नुसतं पैशाच्यावरती लक्ष असायचं. बायकोला काय पाहिजे, आज पिक्चरला जायचं, आज काय जेवण बाहेर करायचं, काय करायचं. बायकाची पण अपेक्षा वगैरे काय असते, तिला साडी नवीन घेणं, तिला काय जे वाटेल ते, म्हणजे तिची हाऊस मौज. आपण एवढं करतो ते कशासाठी करतो? आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी करतो. तर या पैशा, नोकरी ह्याच्यापेक्षा आपलं जास्त लक्ष पाहिजे की आपल्या पत्नीला काय पाहिजे. आपली पत्नी सुख, आपलं घर सुखी आहे तर आपल्याला बाहेर व्हॅल्यू आहे. आपलं घर सुखी नसेल, आपल्या घरामध्ये आपली स्वतःची इज्जत नसेल तर आपल्याला बाहेर दुनिया काही इज्जत देणार नाही. तर असं यांचं हे चालू होतं. आणि जिथं राहत होती तिथे एक किराणा मालाचं दुकान होतं आणि नवऱ्याने सांगितलं होतं की बायको, तुला जर काय लागलं तर त्या दुकानामध्ये जायचं, माझं नाव सांगायचं आणि तिथून जे काय पाहिजे ते राशन पाणी वगैरे घेऊन यायचं, पैसे वगैरे द्यायची गरज नाही. तर ही महिलाचं वय होतं 22-23 वर्ष आणि नवऱ्याचं वय होतं 31 वर्ष. तर हे काय कंटाळून यायचं आणि काय शारीरिक सुख वगैरे, तिच्या शरीराची भूक भागत नव्हती. महत्त्वाचं काय विषय, तिच्या भूक भागत नव्हती. तर ती दुकानात सामान आणायला जायची. त्या दुकानामध्ये 19-20 वर्षाचा एक मुलगा होता, 20-22 वर्ष पण त्याचं पण वय असेल. आणि तो मुलगा एकदम होता, दिसायला ठीकठाक होता, काय हे नव्हतं. त्याचं पण असं थोडासा कुठल्याही पुरुषाला, मलाही झालं किंवा तुम्हालाही झालं,
कुठली एखादी मुलगी बाय हसली तर आपल्याला पण थोडं समतोल ढासळतो ना, थोडंसं आपल्याला पण मन आहे, वासना आहे, सगळं काय. तसं त्याचं झालं. मग ती बाय हळूहळू आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी त्या दुकानदाराला सांगायला लागली. नवरा मला टाईम देत नाही, नवरा महिन्यातनं एकदा सेक्स करतो, माझं भागतच नाही, हेच नाही तेच नाही, ते नुसतं ह्याच्या पाठीमागं धावते, त्याच्या पाठीमागं धावते. तर असं त्या दुकानदाराला सांगायला लागले की मग त्याला पण ऐकायला लागले. मग तो म्हणला, मॅडम तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना तुम्हाला, मी तुम्हाला साथ देणार, मी असल्यावर तुम्ही काय काळजी करू नका. तिला पण असं बरं वाटायला लागलं. हळूहळू दोघांचं ते मग सामान आणताना नेताना ती जायची, मग एकामेकाला स्पर्श व्हायचा. मग त्याला पण वाटलं की आपल्याला काही ग्रीन सिग्नल आहे, बायको आपल्या जाळ्यामध्ये येणार. म्हणलं काय आपलं तर लग्न झालं नाही, आपण हे करायचं, मस्ती करायची, सोडून द्यायचं, विषय क्लोज करून टाकायचा, असं त्याच्या डोक्यामध्ये विचार होता. मग त्यानं तिच्या घरी जायला सुरुवात केली. मग त्यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू झाला आणि मग त्या बायकोला मस्त वाटायला लागलं. त्याचा गंधम जे असतोय त्याची तिला एकदम आवड निर्माण झाली. ती एकदम बेभान होऊन गेली आणि त्याच्यामध्ये गुंतली. म्हणली हा तर काय कामाचा नाही, हे नाही ते नाही. मग ती बाई अशी म्हणली, म्हणजे ही बाई नव्हती, ही अवदसा होती. लक्षात आलं का? कोणीही असल्या क्षणिक सुखासाठी आपल्या परिवारावर, आपल्या नवऱ्याला हे असं थोडी कोण करू शकतं का? बघा पुढं काय घटना झाली. मग ह्यांचं 2-4 महिने असं रंगारंग कार्यक्रम चालू झाला. बाईला त्याच्या शरीराची आवड लागली, त्याला त्याच्या शरीराची आवड लागली, तिच्या शरीराची आवड लागली. मग हा अनमॅरिड म्हणला, भाई मॅडम तुम्ही लई हे आहे, मला तुमच्याशिवाय करमत नाही आणि असं चोरून मारून आपण किती दिवस भेटायचं, आपण असं करू लग्न करू. मग लग्न करू म्हणली. हा ती पण राजी झाली. म्हणली ठीक आहे, ह्या काय ह्याच्यावर लागता, हा निस्ता पैशाच्या पाठीमागे लागतो, नाव कुठलं सुख देतो ना काय देतो. बाय बघा तुम्हाला सांगतो, तुमच्या घरातली लक्ष्मी बाई जर चांगली असलं तर तुमचं सोन्याहून पिवळं आहे, आणि जर ती बाय जर खराब असेल तर तुमचं वाटोळं व्हायला काही वेळ लागणार नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, आत्ताच तुम्ही सावध व्हा आणि तुमच्या घरावरती, तुमच्या पत्नीवरती लक्ष केंद्रित करा. तिला काय वाटतंय, तिला काय लागतंय, वेगवेगळ्या भावना बोला. तिला विचारा की बाई माझ्याकडून तुला सुख देतो, त्याच्यात तू संतुष्ट आहेत का? लक्षात आलं का? अशा गोष्टी लाजत जाऊ नका, बोला तुम्ही. ह्याच्यामध्ये घाबरण्याचं काही हे नाही. स्वतःची बायको आहे, लग्न केलेली बायको आहे, लायसन आहे तुमच्याकडं. हां तुम्हाला काय घाबरायची गरज आहे? आणि आपल्या परिवारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी आठवड्यातून एकदा कुठेतरी टूर करा, टाईम काढा, फिरायला जावा, मन मोकळं करा. नुसतं पैशाच्या पाठीमागं धावू नका मित्रांनो. पुढं आपण जाऊया. तर पुढं ह्यांचं अशी गोष्ट झाली. मग ती बाई पण फाकाळी. बाई फाकाळी म्हणली राव बरोबर आहे, ह्या माणसाबरोबर माझं काही आयुष्य नाही आणि ह्याच्याबरोबर आपल्याला राहायचं नाही. तर तिनं न कळत न सांगितलं, म्हणले आपल्या घरामध्ये हत्यार आहे, ठीक आहे ना, आमच्या घरामध्ये हत्यार आहे. आता त्या हरामीनं तर नुसतं टी व्हीमध्येच हत्यार बघितलं होतं, प्रत्यक्षात तर कधी बघितलं नव्हतं. मग मित्रांनो त्या बाईनं त्याला हत्यार दाखवलं आणि मग त्या नवरा संध्याकाळी एक दिवस घरी आला. त्याला ते म्हणला मी कंटाळलो, मला काय जेवण नको, मला एक दुधाचा ग्लास दे. दुधाचा ग्लास दिला, त्याच्यामध्ये 2 झोपेच्या गोळ्या टाकल्या, त्याला झोपवला आणि त्यानंतर संध्याकाळी हिनं 9-10 वाजता बोलवला तिच्या ठोक्याला बोलवला की आला. त्यानं ते घेतलं आणि त्याचा कार्यक्रम ओके केला. नंतर मग पोलीस आले, सगळं स्पॉट व्हेरिफिकेशन केलं की बाबा कसं झालं, काय झालं. लक्षात आलं का? ते मग कसं आहे, हे बघा तुम्ही म्हणताय की जे तुमचं जे चोरून चालू आहे की कुणालाच माहिती नाही, तुम्ही ह्या गैरसमजामध्ये आणि भ्रमामध्ये राहू नका मित्रांनो. तुमचा करेक्ट कार्यक्रम तुमच्यानं बायकोनं केल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमच्या संसाराचं वाटोळं व्हायला जास्त वेळ होऊ नये मित्रांनो. सॉरी माझ्याकडून, पण तुमचं असं तुम्ही कुणाचंही काही घडू शकतं आहे. तुम्ही म्हणाल की माझं सगळं काय चांगलं चाललं आहे, सगळं काय व्यवस्थित चाललं आहे आणि तुम्ही तुमच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही,
तर तुमचं गणित बिघडायला जास्त वेळ लागणार नाही. कारण की दुकानदारासारखं असं कितीतरी दुकानदार बसलेत की तुमचं फाळकं उडवायला तयारच आहे ते. म्हणून माझं एका आपलं सर्वसामान्य व्यक्तीचं ऐका की तुम्ही आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आणि ह्या बायका ज्या अशा आहारी जातात आणि असा चुकीचा निर्णय घेतात त्यापासून तुम्ही वंचित राहा. तुम्ही ह्या गोष्टी असं काही करू नका की जेणेकरून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता काय झालं, पोलिसांनी तिला प्रसाद दिला, मग तिनं सगळी कहाणी सांगितली की माझा असं असं सेवा करता आहे आणि सेवा करत्याने माझ्या शरीराची भूक भागवली, तशी हे आम्हाला लग्न करायचं होतं म्हणून केलं. पालखी उचलली, दोन्ही पण पालखी उचलली, टाकली तुरुंगामध्ये. पोर काय झालं, पोर गेलं आत्याकडे त्याच्या निघून, त्याचं पण वनवास आयुष्यभराचं. मित्रांनो, काय ह्याच्यामध्ये भेटलं तुम्ही मला सांगा? काय भेटलं का? नाही भेटलं ना. मग एवढी गोष्ट करायची गरज काय होती? तीच गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगते किंवा ठीक आहे बाईला एखाद्या गोष्टी काय ती गोष्ट आवडत नाही, ठीक आहे बाबा मला तुझ्यावरती राहायचं नाही, मी तुझ्याशी डिवॉर्स घेते आणि मी माझा वेगळा संसार साडते. काय ते मार्ग निघण्यासाठी गोष्ट. एखाद्याला मारून की मी सुखी राहीन, कदापि कोणी सुखी राहणार नाही. मित्रांनो, आपला आजचा भाग आणि ह्याच्यातून काय तुम्ही योग्य बोध घ्याल, कारण की व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तरच तुम्हाला बोध भेटणार आहे. म्हणून आपला नवीन हा प्रयास चालूच राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.